दिल्लीमध्ये काल खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं। या सोहळ्याला नेत्यांसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते। एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रोजच गृहमंत्री अमित शहांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे रेवती सुळेंच्या रिसेप्शनला दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी हजेरी लावली। रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या रिसेप्शनमध्ये जेव्हा अमित शहा मंचावर आले त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचासमोरच्या भागात होते। या सोहळ्यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवार एकमेकांसोबत गप्पा मारतानाही पाहायला मिळाले। त्यामुळे शरद पवारांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली। मुंबईतील मालाड परिसरात क्विक कॉमर्स कंपनीच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली। 7 ऑगस्ट 2024 रोजी एफडीए अधिकाऱ्यांकडून गोदामाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान गोदामात अत्यंत गलिच्छ परिस्थिती, मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आढळली। जमिनीवर अन्नपदार्थ ठेवणं, कोल्ड स्टोरेजची अपुरी स्वच्छता आणि मुदतबाह्य झालेल्या पॅकबंद अन्नपदार्थांचा साठा आढळून आला। FIFO आणि FEFO पद्धतीचा वापर न केल्याचंही तपासणीत समोर आलंय। अन्नपदार्थांच्या साठवणूक व हाताळणीच्या ठिकाणी कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांचा अभावही आढळला। कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि देखभालीमध्ये सुद्धा त्रुटी आढळल्या। राज्यात गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी 10 जणांना अटक केली आहे। पोलिसांच्या या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण अटकेचा आकडा हा 24 वर पोहोचलाय। 4 जुलै रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता। दरम्यान दूध भेसळीसाठी शॅम्पू, दुधाची पावडर, केमिकल्ससह इतर पदार्थांचा वापर केला जात असल्याचं तपासात समोर आलं। या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनसेच्या दूध भेसळीच्या गुन्ह्यामध्ये सध्यापर्यंत एकूण 24 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे मोडस ऑपरेंडी आहे त्यामध्ये हे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, मल्सिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केलं जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे, खरं आहे, त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होत होता। 100% कारवाई आम्ही करतो। तुम्ही बघितलं काल असं कोण चुकीचं करत असेल तर ताबडतोब मी दुकान FIR दाखल ताबडतोब करतोय आणि या बाबतीमध्ये कोणी भेसळ किंवा कोणी जर केलं तर किंवा ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठे त्याला सोडलेलं नाही। परवाना निलंबित होते, मात्र कंपन्यांवरती फौजदारी कारवाई होणार। 100% कंपनीवरती फौजदारी का ज्या चुकीच्या कंपन्यांनी जर चुकीचं भेसळ त्यात युक्त आलं त्याच्या नियमात बसलं तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। लातूरच्या रेणापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावरती पानं कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढलाय। महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसामुळे फवारणी केलेल्या औषधांचा प्रभाव कमी होत असल्यानं शेतकऱ्यांना पुन्हा फवारणी करावी लागते आणि त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। पिकावर काही परिणाम झाला की कीटकनाशक आणि पानं करपायला लागलेत, हे पानं पिवळे व्हायला लागलेत, त्याच्यासाठी ह्या पुडीची फवारणी केली तरी पण याच्यात काही फरक पडला नाही। त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही, त्याच्यासाठी 2 फवारणी एक्स्ट्रा केल्या मी। ते आहे तेच आहे, त्याची वाढ पण फुटली, करपायला लागलेत, एक्स्ट्रा फवारण्या करायला लागल्या 2, तरी पण त्याच्यात काही होई नाही गेला, फरक पड नाही गेला त्याच्यात। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 12 वाजता पार पडेल। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात आढावा घेतला जाईल। सोबतच राज्यामध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी मागच्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। पुन्हा राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची बॅटिंग होणार असली तरी कोकणात पावसानं मारलेली दडी चिंतेचा विषय। अशातच पीक पाण्याचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला जाईल।
ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील या तांत्रिकदृष्ट्या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. पण राजोल पाटील कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला हजेरी लावतात, तर कधी त्या शिवसेनेच्या प्रभावी देवीतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. शिंदे समर्थक सचिन अहिर आणि समाधान सरवणकर यांच्यासोबत त्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. राजोल पाटील यांचा तळ्यात मळ्यात सुरू असताना त्यांच्या मतदारसंघात मनसेच्या अनिशा माजगावकर सक्रिय होताना दिसतात. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रभाग क्रमांक 114 हा राजोल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा केला होता. ही निवडणूक ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं युतीत लढवली होती. त्यामुळे मनसेच्या अनिशा माजगावकर यांना निवडणुकीचं तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या अपक्ष लढल्या होत्या, पण त्यांचा पराभव झाला होता. त्याच अनिशा माजगावकर मनसेत पुन्हा सक्रिय झाल्या असून त्यांना लवकरच जबाबदारी दिली जाणार असल्याचं समजतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आयोजित बैठकीला अनिशा यांनी हजेरी लावली होती. जबाबदारी तर अजून काही नाही आहे, पण साहेबांनी भेटली, जे काही माझ्याबद्दल म्हणजे मी अपक्ष म्हणून लढवत असताना सुद्धा मला पक्षाने बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि जे काही काम चालूच होतं माझं, मी तो कुठला पक्ष जॉईन केला नव्हता की पक्ष सोडला नव्हता. साहेबांचा एक मनसैनिक म्हणून माझं काम आताही चालू आहे. जर काही साहेबांनी चांगली जबाबदारी दिली तर नक्कीच आपण पुन्हा सक्रिय होऊ. देशभरात विविध मुद्द्यांवर जनरेशन झी आणि जनरेशन अल्फा घेत असलेली भूमिका लक्षात घेऊन विविध लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा रोख भावी मतदारांच्या दिशेने वळवल्याचे चित्र आहे. भाजप नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून सकाळी 5 ते दुपारी 11 या वेळेमध्ये उपनगरीय लोकलचे किमान 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली. ही सुविधा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या दोन्ही उपनगरीय मार्गांवर करण्याची सूचना त्यांनी केली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आसनगाव दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून धावणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 12 पैकी 3 डबे राखीव ठेवण्याची सूचना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांना संबोधित करणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक संपर्क अभियानाचा हा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यात भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद तसंच संघाच्या कार्याशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.